हाय फ्रेंड्स, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही जात होतो आदमापूरला. बाबा ड्रायव्हिंग करत होते तर अमरदीप आरामात बसले होते. तर मस्त छान गप्पा मारत आम्ही आदमापूरच्या जवळच पोहोचलो होतो. वातावरण खूप छान होतं बाहेर, सगळीकडे अगदी हिरवंगार दिसत होतं. शिवाय आभाळही थोडं दाटून आलं होतं, कधीही पाऊस पडेल असं वातावरण झालं होतं. तर छान निसर्गाचा आस्वाद घेत आम्ही पोहोचलो आदमापूर जवळ. आणि गर्दी इतकी प्रचंड होती, खूप लोक चालत जात होते. गाड्या तर लांबच पार्क कराव्या लागत होत्या. त्यामुळे आम्ही सुद्धा एका ठिकाणी गाडी पार्क करून काही अंतर चालतच गेलो. मंदिरामध्ये पोहोचताच गर्दीचा अंदाज आला, पण एवढ्या गर्दीतून सुद्धा बाळूमामांचं छान दर्शन झालं. श्रावणी अमावस्या असल्यामुळे बाळूमामांची डाळिंबामध्ये आरास केली होती आणि बघण्यासाठी हे अगदी मनमोहक असं दृश्य होतं. तर अशाच पद्धतीने आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो. सगळीकडे लोक बाळूमामांचा जय जयकार करत होते, घोषणा देत होते. आणि दर्शन झाल्यानंतर आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. आम्ही साधारण 9:30 वाजेपर्यंत घरी पोहोचलो. आणि घरी आल्यानंतर लक्षात आलं की आज दीप अमावस्या आहे, मुलांचं औक्षण तर झालंच पाहिजे. म्हणून कोणतीही सजावट किंवा आरास न करता आम्ही पटकन मुलांना ओवाळून घेतलं. आता सौख्य गप्प बसेल की नाही अशी शंका होती, पण तरी सुद्धा तो खूप छान पद्धतीने बसला आणि औक्षण करून घेतलं. तर मैत्रिणींनो, आजचा हा माझा असा दिवस तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा. पुन्हा भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.